ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचा आपला नित्याचं 5वं प्रकरण सुरू आहे. या 5व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला सच्चिद आणि आनंद या 3 पदांचं विवरण करतायत. वास्तविक कुठल्याही पदाचं आत्म्यामध्ये निरूपण करता येत नाही. कुठलाही बाहेरचा शब्द पद आत्म्यामध्ये जात नाही हे सांगण्यासाठी ज्ञानोबा आपल्याला या 3 पदांचं स्वरूप सांगून राहिले. ही जी 3 पद आहे ती सच्चित आणि आनंद हे जे गुणधर्म आहेत त्या पदांचे किंवा यांचे जे अर्थ आहेत ते अर्थ किंवा ते गुणधर्म त्या आत्म्यामध्ये पूर्वीच आहेत. मग त्या आत्म्यामध्ये ही पद जाऊन तरी काय करणार असं ज्ञानोबा सांगून राहिले. काल आपल्याला आपली 24वी होती. आज ही 25वी बघा. या 25व्या मध्ये त्यावर आपल्याला सांगणारे तैसा सच्चिदानंद चौखटा दावनी द्रष्ट्या द्रष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाच्या. ज्ञानोबा काय सांगताय? ज्ञानोबा सांगणारे की सच्चित आनंद या स्वच्छ अशा या पदांचा चौखटा सच्चिदानंद चौखटा ही अशी स्वच्छ अशी उत्तम प्रकारची जी पद आपण त्या भगवंताला त्या आत्म्याला लावतो ती पद फक्त त्या आत्म्याकडे जाऊन तिथून परत येतात. दावून द्रष्ट्या द्रष्टा तो जो द्रष्टा आत्मा आहे सगळ्यांचा त्या द्रष्ट्याचं दर्शन घेऊन ही पद परत फिरतात आणि तिन्ही पदे लागती वाटा मौनाची आणि ही तिन्ही पद मौनाच्या वाटेला लागतात म्हणजे चुपचाप होऊन जातात. या सगळ्या विवरणाचा या प्रकरणाचा जो सारांश ज्ञानोबांनी आधी सांगून टाकलेले की हा जो आत्मराज हे जे ब्रह्म हे जे परमात्म स्वरूप आपलं आहे या परमात्म्याच्या ठिकाणी कुठल्याही बाह्य गोष्टीचं लेपन कुठल्याही बाह्य गोष्टीचं आरोपण कुठल्याही बाह्य गोष्टीचं वर्णन कुठल्याही पदाने त्याचं वर्णन होत नाही. आपण जी नाना प्रकारची भक्ती करतो त्या भक्तीमध्ये आपण देवाला किंवा त्या परमात्म्याला अनेक प्रकारच्या पदांनी आळवतो.
ज्ञानवंता तुम्ही किती पद लावा किती आळवा, तो जो आत्मा आहे तो चोखटा म्हणजे स्वच्छ आहे, निर्लेप आहे, तिथं काहीही नाही. आणि जिथं काहीही नाही तिथं सर्व आहे असं काहीतरी म्हणत सुद्धा आहे. तिथं काही नाही म्हणजे हे जगातलं काही नाही, आणि तिथं सर्व आहे म्हणजे जे काय तुम्हाला हवं असेल, जे काय तुम्हाला प्राप्त करायचं असेल, जे काय तुम्हाला आनंद देणार असेल, सुख देणार असेल, ते सगळं आहे त्या ठिकाणी असं ज्ञान आपल्याला सांगतात. ज्ञानोबा आपल्याला या पदांचं स्वरूप सांगून झाल्यानंतर सांगून राहिलेले की तुम्ही भगवंताला, त्या परमेश्वराला जे आवडेल तसं करा. देवाला काय आवडतं, आत्म्याला काय आवडतं, आपल्या परमात्म्याला काय आवडतं ते लक्षात घ्या. तेव्हा तसं व्हा, तो जसा आहे तसं व्हा, हे देवाला आवडतं. बस तो आत्मा, तो परमात्मा, तो भगवान, तो ईश्वर, तो राम, तो कृष्ण, हे जे जसे आहेत तसं व्हा. आपण तात्पर्य आपलं स्वरूप, आपला आत्मा अशी इच्छा करतो की आपण त्या स्वरूपामध्ये जावं, आपल्याला ते स्वरूप प्राप्त व्हावं. हे ज्ञानोबांचं कथन आहे. ज्ञानोबा आत्मस्वरूपात चला, नुसतं शब्दांनी आवडून काही उपयोग होणार नाही. शब्दांनी प्रसन्न होणारा तो आत्मा नाही, असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. त्याच्यासाठी आता 26व्या श्लोकामध्ये फार सुंदर दृष्टांत देतात ज्ञानोबा. 26वं जे ज्ञानोबांचं कथन आहे बघितलं ते बघा. असं म्हणतात, जे जे बोलावे ते ते नव्हे, होय ते तव न बोलवे. जे जे बोलावे ते ते नव्हे, होय ते तव न बोलवे. सावलीवरी नमवे मविते जैसे, सावलीवरी न मववे मवते जैसे. दृष्टांत दिला आहे आणि तत्वही सांगितलेले ज्ञानोबांनी. मुळीचा अर्थ लक्षात घ्या. म्हणतात जे जे बोलावे, बोलजे ते ते नव्हे, आपण जे जे बोलू देवासंबंधी, भगवंतासंबंधी, गुरु संबंधी, आत्म्यासंबंधी आपण जे जे बोलू त्या बोलासारखा तो देव नाही, तो आत्मा नाही. जे जे बोलिजे ते ते नव्हे, ते परमात्म्याचं स्वरूप होऊ शकत नाही. तुम्ही काही बोलत त्यांना, कुठल्या शब्दांनी आवा, तुम्ही जे जे बोलाल, जसं जसं म्हणाल त्याला, जसं जसं वर्णन कराल तसा तो नाही, असं ज्ञान समजा. कारण जे जे बोलावे ते ते ब्रह्म नाही, आणि जे ब्रह्म आहे ना मूळ, ते बोलता येत नाही. तो आत्मा आहे ना आपल्या, त्याच्या संबंधी बोलता येत नाही. आणि तुम्ही जे बोलताना ही जगातली भाषा, जगातले शब्द, जगातले दाखले, दृष्टांत घेऊन तुम्ही त्याचं वर्णन करता, आणि तो त्याप्रमाणे नाही. तात्पर्य असं की त्या आत्म्याला ह्या जगातल्या शब्दांनी दाखवता येत नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही.
ज्याला सांगता येतं, ज्याच्याबद्दल बोलता येतं, ते जगातले पदार्थ आहेत, जगातल्या वस्तू आहेत. मोठं चमत्कारिक आहे बा आपलं जीवन. आपण जे जे बोलतो, आपण ज्याच्या संबंधी बोलतो, ते सगळं जगात आहे. या जगामध्ये, या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये जे जे आपण बोलतो ते सगळं प्रपंचातलं आहे. बोलणं सगळं प्रपंचातलं आहे आणि तेच बोलणं आपण देवाकडे लावायला. म्हणतात तुम्ही जे प्रपंचामध्ये सगळं बरोबर करतात, बोलतात, पद लावतात, काय वर्णन करतात, निळ्या प्रकारचा भाषा बोलतात, शब्द बोलतात, वर्णन करतात, तसंच तू तेच उचलता आणि देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तशाच पद्धतीने त्या देवाला लावायला लागतं. तीच पद, ते शब्द, तीच भाषा, तीच वाणी. अरे तो आत्मा त्या वाणीच्या, त्या शब्दांच्या कह्या सापडणारा नाही. आत्मा हा वाणीचा विषय नाही, शब्दांचा विषय नाही, पदांचा विषय नाही. आणि तुम्ही त्याला शब्दांनी चालवता, मग तो नाखुशी होणार. आता आपल्याला जे आवडतं ते जर तुम्ही आपल्याला दिलं तर बरं वाटतं, आणि जे आपल्याला आवडत नाही तेच जर आणून द्यायला लागले दररोज तर नाखुश होईल. ते ज्ञानवा सांगून राहिले की त्या भगवंताला जे आवडतं, त्या आत्म्याला जे आवडतं ते सांगणार, ते द्याणार. त्याला जे आवडत नाही ते देऊ नका. कठीण आहे सगळं. तेव्हा जे जे बोलावं तसा तो आत्मा नाही, आणि तुम्ही जे जे बोलता ते ते तसं जग आहे. म्हणजे जे आहे त्याच्या संबंधी बोलता, आणि जे नाही त्याच्या संबंधी बोलायला गेला तर ते बोलणं होत नाही. तेव्हा त्याला दृष्टांत मोठा संबंध आहे. ज्ञानवंतात सावलीवरी नमवे मोहिते जैसे. आपल्या देहामध्ये तो आत्मा आहे आणि म्हणून आपण त्याचं वर्णन करतो शब्दांनी. ज्ञानवा सांगून राहिले आता तुम्हाला तुमच्या देहाला कपडा शिवायचा आहे. आता हे शिल्पी लोक जे असतात ते आपलं माप घेतात देहाचं. पण आता आपण असं ठरवलं की काय नाही, शिल्प्याला सांगायचंच नाही, आपण आपलंच माप घेऊ. आणि काय करायला लागला तो माप घेणारा, आपली जी सावली पडली होती ना त्या सावलीचं माप घ्यायला लागला. कल्पना करा आता इथं सूर्य उगवलेला आहे आणि तुम्ही उभे आहात, सावली कुठे मागे, तुमचं तो पूर्वेला. आता पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेकडे पडलेल्या सावलीला कसं पाहता येईल? सावली पुढे कशी पडेल? प्रकाश करून द्यायलाय पूर्वेकडून. प्रकाश जर पूर्वेकडून येतो आहे तर या देहाची सावली ही पश्चिमेकडे पडेल ना. मग त्या पश्चिमेची सावली आता पडली समजा, आणि ती तर तुम्हाला पाहता येत नाही, आणि तुम्हाला पाहिजे तिचं माप. देहाचं माप घेण्याच्या ऐवजी त्या सावलीचं माप घ्यायला लागलं. वळला तिचं तोंड केलं तर सावलीकडे त्याने. आता हा जसं त्या सावलीचं माप घ्यायला पुढे पुढे जाईल तशी ती सावली पुढे पुढे जाईल ना. ती ठिकाणावर राहील का ती? बघ तू करून पहा घरी प्रयोग. आपल्या देहाची सावली पडल्यानंतर तिचं माप घ्यायचं आणि त्याप्रमाणे कपडा शिवायचा. कसं शक्य आहे? ती सावली आपल्याला आपल्या शरीराचं जे माप आहे ना ती घेऊन देणार नाही.
जसं तुम्ही पुढे सरता तशी ती सावली पुढे सरकेल, सावली पुढे सरकली तुम्ही पुढे सरका, असं सरकत कुठे जाणार तुम्ही आणि कसं काय माप घेणार तुम्ही? अरे आता हे सावलीचं माप का घेता येत नाही? सावलीचं माप का घेता येत नाही याचं सरळ स्पष्ट उत्तर आहे की सावली नावाचं शरीर नाहीये आमचं. शरीर कधी पडलेलं सावली म्हणजे काळ शरीर पडलेलं आहे. सावली म्हणजे काहीच नाही ना तिथं. शब्द आहे सावली, छाया, पण काही पदार्थ आहे का? वस्तू आहे कधी? माप कशाचं घेतो आपण? वस्तूंच. घरा दारांचं, खिडक्यांचं, याचं त्याचं, आपण शरीराचं याचं माप घेतो ना. जी वस्तूच नाहीये तिचं माप कसं काय घेणार तुम्ही? सावली का वस्तू आहे का? उदाहरण देत आहेत की जसं आपल्याला आपल्या देहाला सोडून आपल्या सावलीचं माप घेता येत नाही, तसा जो आत्मराज आहे तो आत्मराज तुमच्या शब्दांना पकडता येणारा नाही. शब्दांनी आत्मा जाणता येत नाही. जरी तो आमच्या देहात असला तरी त्या आमच्या देहामध्ये असलेल्या त्या आत्मराजाला तुम्ही कुठल्याही शब्दांनी आवा, कुठलेही शब्द त्याच्या संबंधी उद्गारा, परंतु त्या शब्दांनी त्याचं वर्णन होत नाही, कारण तो त्या वर्णनाच्या पलीकडे आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. तो शब्दांचा विषय होत नाही. म्हणून जगामध्ये दोन वस्तू आहेत. जगामध्ये दोन वस्तू कोणत्या आहेत? एक परमात्मा, एक ब्रह्म आहे, आणि एक जग आहे. पण आता कोणतं आहे कोणतं नाही असं जर विचारलं तुम्हाला, तुम्ही म्हणता दोन वस्तू आहेत जगामध्ये. कोणत्या? एक परमात्मा किंवा ब्रह्म आहे आणि एक जग आहे. तत्वाच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणतं आहे कोणतं नाही असं जर विचारलं तर ब्रह्म आहे, जग नाही. जग काय? जग सावली आहे आपली, जशी ती देहाची सावली पडली ना तशी छाया आहे, माया आहे. जगत माया आहे. माया म्हणजे छाया आहे. छाया म्हणजे शून्याकार आहे, काही नाही तिथं. जे नाही ते आहे आम्ही समजतो, जग आहे समजतो. परमात्मा दिसत नाही म्हणून परमात्मा नाही. किती विचित्र पण आपली कल्पना आणि आपले विचार आहे की जो परमात्मा असून तो आम्हाला दिसत नसल्यामुळे तो नाही समजून म्हणतात. आणि जे जगत खोट, जे माया, जे नाही, जे सावली सारखं आहे, जे असून नसल्यासारखं आहे ते आहे. तात्पर्य असं की नसलेल्या गोष्टींचा आम्ही हव्या धरतो आणि त्यांचंच मग वर्णन करतो. त्यांचे या शब्दांनी आम्ही खूप वर्णन करतो. तिथं मात्र शब्द लागू होतात. जे नाही त्याचं वर्णन बरोबर करता शब्द, जे आहे तो परमात्मा आत्मा त्याचं वर्णन मात्र करू शकत नाही. किती भेद आहे आपल्या या वर्तनामध्ये, आपल्या या वागण्यामध्ये किती अंतर आहे. जे नसलेलं आहे, जे नाही आहे त्याचं आम्ही वर्णन करतो आणि त्याचा सगळा उदो चालतो. आणि जो परमात्मा असूनही केवळ न दिसल्याने तो नाही म्हणून त्याचं काही करत नाही आम्ही. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले
पुढचा दृष्टांत 27मध्ये तसं सांगतायत ज्ञानावरनं. मग आपुल्याकडे मौतिया से पडे ते लाजीला तो आखुडे मोहिते जैसे. म्हणतात तो सावली मोजणारा आपली सावली मोजून राहिला, टेप घेतला, पट्टी घेतली आणि ते मोजून राहिला. तो आपला पुढे पुढे जातो, तुमची सावली पुढे पुढे सरकते. मोजता 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 ती सावली काही त्याच्या आटोक्यात येत नाही. ती सावली सारखी पुढे सरकते आणि तो सारखं मोजून राहिला. मग त्याला आठवण येते. बघा, मग आपुल्याकडे मोहितिया असे कडे से पडली म्हणजे त्याला आठवण पडली होती आपली. देहाचं माप होऊन राहिलं. देह तर मजवळच आहे. मजवळ असलेल्या देहाचं माप सोडून आम्ही त्या सावलीचं माप घेऊन राहिलो, जे नाहीये, तो देह नाहीये. मग त्याला आठवण होते. मग ते लाजीला होतो. मग त्याला लाज वाटते, अरे आपला देह आपल्या जवळ असताना त्याचं माप घ्यायचं सोडून आपण या नसलेल्या देहाचं सावलीचं माप घेत होतो. लाज वाटली त्याला. अगदी हुबेहूब तसं होतं. आत्म्याच्या संबंधी आमची अशी चूक होते. जो आत्मा सदैव आमच्या देहामध्ये आणि देहाच्या बाहेर कार्यरत आहे त्याला विसरून आम्ही जग आहे असं म्हणतो आणि त्या जगाचंच कौतुक आणि सगळं वर्णन करतो. खरा जगाचं जेवढं वर्णन करून घ्या, देहाचं जेवढं वर्णन करायचं करून घ्या, पण आत्म्याची थोडी तरी आठवण ठेवा. जो खरा आहे तो खऱ्याची थोडी तरी आठवण ठेवा. कारण जे खरं आहे, जे सत्य आहे, जे कधी नष्ट न होणार आहे, ते जे आत्मतत्व, ते जे ब्रह्म आहे, त्याची थोडी तरी आठवण ठेवा असं ज्ञान होऊन जाईल. पण तसं होत नाही. आम्ही या जगाच्या बाजारामध्ये त्या आत्म्याला पूर्ण विसरून जातो. म्हणून आम्हाला आत्म्याची आठवण कुठं होते का कामामध्ये. आम्ही कामं धामं सगळं दिवसभर काम करत बसतो. कुठं आत्म्याचं चिंतन होतं का आपलं. आत्म्याचा आम्हाला कधीही आठवण येत नाही, आठवणच येत नाही आम्हाला. आणि ज्ञानू मात्र आपल्याला असं सांगून राहिले की अरे बाबांनो, काम धाम सगळं करा, परंतु आत्म्याची तर आठवण ठेवा थोडीफार. त्याच चिंतन करा. आत्म्याचं चिंतन न करणाऱ्या माणसाला जड वस्तूंचीच प्राप्ती होत जाईल आणि जड वस्तूंच्या प्राप्तीने तो जडच राहून जाईल. तो आत्मस्वरूप कधीच होणार नाही. आत्मस्वरूप होण्यासाठी आत्म्याचं चिंतन थोडंफार तरी करत राहणार असे ज्ञानोबा म्हणून राहिले. आता ज्ञानोबा आपल्याला पुढे आणखी या सच्चिदानंद पदांचं थोडस महत्व वर्णन करून सांगून राहिले. आता परमात्म्याच्या ठिकाणी सच्चिदानंद या शब्दाची गरज नाही, तिथं तो लागत नाही. कसा ते 5 ओव्यांमध्ये आता ते आपल्याला सांगणार. 5 ओव्यांनी हा विषय ते पुन्हा आपल्याला आणखी पटवून देत आहे की अरे बाबांनो, कशाला त्या आत्म्याला सच्चित आनंद वसत सुमून त्याचं वर्णन करतात. आता पहिला शब्द घेतात ते सत. सत पहिला शब्द सत आहे. तैशी 28वी ओळी. तैशी सत्ताची स्वभावे असत्ता तव नव्हे. मा सत्तात्व संभवे सत्तेशी काही.
जणू आता फार बारकाईने आपल्याला सांगून राहिले बरं का. हा जो सत शब्द आहे ना आत्म्याला लावतो आपण. आत्मा कसा आहे? सत आहे. कसा आणखी चित आहे. कसा आहे तो? आनंदमय आहे. आनंद. आता हे जे सत, चित आणि आनंद हे तीन शब्द जे घेतले आम्ही आत्म्याचं स्वरूप दाखवणारे, त्याची विफलता दाखवतात. कसं? ज्ञानवंतात सत म्हणजे सत्ता असलेला, अखंड राहणारा. जो आत्मा अखंड राहणार आहे त्याला तुम्ही आणखी अखंड राहणारा म्हणून काय वर्णन करता? आहे की नाही? जो अखंड आहे, कधीही भग्न होत नाही, कधी नष्ट होत नाही, कधी राहत नाही, त्याची अखंड सत्ता आहे त्या ठिकाणी. मग अखंड सत्ता असणाऱ्या अशा त्या आत्म्याला तुम्ही तो सत आहे असं म्हणून त्याचा अपमानच करता. कारण तो आहेच म्हणून तसा. मग तुम्ही त्या पदांनी त्याला कशाला गौरवता असं ज्ञान म्हणता. बघा ना, तो शब्द फक्त तुम्ही एवढ्यासाठी वापरा, सत आत्मा आहे असं म्हणण्याच्या ऐवजी आत्म्यामध्ये असत नाही असं म्हणा. आत्मा कसा नाही? आत्मा असत नाही म्हणजे तो सत आहे. हे होकारार्थी झालं. एक नकारार्थी. नकारार्थ दाखवण्यासाठी सतचा उपयोग या ठिकाणी असं ज्ञान म्हणतात. तो असा नाहीये म्हणजे असा आहे. तुम्ही त्याला सत म्हणून गौरवण्यामध्ये त्याला काही मोठा आनंद नाहीये. पण तुम्ही असं म्हणा की त्या आत्म्यामध्ये असत नाहीये असं म्हणा. म्हणून ही सत या पदाची जी आवश्यकता आहे ती एवढ्यासाठी. तेव्हा साधी गोष्ट येतात आपल्या नेहमीचे दृष्टांत येतात. जेवणासाठी पाठ मांडलेले. आता आपल्याला जेवायला बसायचं का पाठावर. आता हे सांगण्याची गरज आहे का की तो पाठ स्वच्छ आहे बरं का. हो, बसाल ना त्या पाठावर, तो पाठ स्वच्छ आहे बरं का. काय गरज सांगण्याची? तुम्ही आता असं म्हणा की त्या पाठावरची धूळ स्वच्छ केली आम्ही, तो आता स्वच्छ नाही असं म्हणा. आता ते ताट आलं तुमचं, ताट स्वच्छ ताटात वाढलं बरं का. म्हणजे काय अस्वच्छ ताटात कोणी वाटतं का? म्हणजे ताट अस्वच्छ नाहीये असं म्हणा. तेव्हा स्वच्छ हा शब्द स्वच्छता दाखवणारा जरी असला तरी तो त्याचा जो उलटा शब्द आहे त्याचा निषेध करणार आहे. कळते का? स्वच्छता हा शब्द जरी स्वच्छतेची माहिती देतो, स्वच्छपणाची माहिती देतो, तथापि आम्ही त्याचा उपयोग तो अस्वच्छ नाही हे दाखवण्यासाठी करतो. आता तुम्ही जेवण करून राहिले. आता जे जेवण वाढलेलं आहे, अहो ते जेवण जे आहे ना तुमचं, ते तुम्हाला फार काय कसं म्हणजे ते तुम्हाला फार जड वाटणार नाही बरं. म्हणजे कसं वाटेल ते हलकं हलकं वाटेल. म्हणजे तुम्ही किती खाल्लं तरी पचेल ते. असं जर म्हटलं अहो ते जेवण आहे ना ते फार जड जेवण आहे,
तो खाणारा बिचकून जाईल. तेव्हा आपल्याला तो शब्द जर वापरायचा असला तरी आपल्याला असं म्हणता येईल की ते जेवण जे आहे ना ते जड नाहीये. जड नाहीये हे सांगण्यासाठी तो जड शब्द वापरला. पुष्कळ वेळा व्यवहारामध्ये सुद्धा आम्ही अशाच प्रकारचे प्रयोग करतो, शब्द वापरतो. निषेधार्थी, नकारार्थी. साधी गोष्ट ह्या मुलीला पाहायला जातात हे लोक लग्नाच्या वेळेला. आता ती मुलगी पाहिली. मुलगी पाहिल्यानंतर आता ते 2-3 घरातले 2-4 लोक असं ते पाहणारे प्रत्येक जण पाहतो त्या मुलीला. मुलीला पाहून आल्यानंतर मग ती मुलगी कशी आहे हो कोणी जर विचारलं तुम्हाला, मग तुम्ही कसं उत्तर द्यायला पाहिजे? काय उत्तर द्याल तुम्ही? ती मुलगी कशी आहे याचं तुम्ही जर म्हटलं की ती चांगली आहे, सुंदर आहे, नाकेली आहे, गोरी आहे, असं एका शब्दात उत्तर द्यावं. आम्हाला वर्णन नको आहे तिचं. मुलगी कशी आहे तेव्हा उत्तर असं एका शब्दात असे की ती मुलगी कुरूप नाही. कुरूप नाही म्हणजे सुंदर आहे. ती मुलगी कुरूप नाही, सर्वांगाने ती प्रमाणबद्ध आहे. हे सांगण्यासाठी निषेधार्थी, नकारार्थी शब्द वापरावे लागतात. ती कुरूप नाही, ती काळी नाही हो. मग कशी ती गोरी आहे. हे शब्द जितके परिणामकारक असतात तितके ते होकारार्थी शब्द परिणामकारक होऊ शकत नाही. म्हणून नकारार्थी शब्द वापरावे लागतात. व्यवहारात सुद्धा आपण आपला असा व्यवहार करतो. ज्ञान आपल्याला ते सांगावे तसंच आत्म्याच्या बाबतीत करणार आहे. मग तो आत्मा कसा आहे, तो असत नाही असं म्हणा ना. तो सत आहे असं नाही म्हणतात. तो तर आहेच मला सत. तो सत असं मग त्याला पुन्हा तुम्ही असं काय म्हणता की तो सत आहे. हे आपल्याला समजलं का? म्हणजे सत्पद हे लावण्यामध्ये आत्म्याला हर्ष नाही. तुमचा सत आहे आणि त्याला आणखी तुम्ही म्हणता सत आहे तुम्ही काय असं म्हणा. फक्त तू असत नाही बाबा, अर्थ तोच आहे. परंतु तो गुण त्या ठिकाणी नकारार्थी शब्दांनी दाखवावा असं ज्ञान म्हणतात. बोला. तैशी सत्ताची स्वभावे 28वी उड्या. तैशी सत्ताची स्वभावे असत्ता तव नव्हे. ती स्वभावता सत्ता आहेच, तिचा आत्मा सतच आहे, परंतु त्याच्यामध्ये असतपणा नाही. असत्ता तव नव्हे मग सत्तात्व संभवे सत्तेशी काही. मग जो सत आहे त्या ठिकाणी आणखी त्याला सत म्हणून कशाला तुम्ही म्हणता? सत म्हणण्याने त्याच्यामध्ये आणखी कोणतं सत्य येणार आहे असं ज्ञान म्हणतात. तेव्हा सत्तेला सत्ता म्हणून भूषण नाही, उलट ते दूषण आहे असं ते म्हणतात. ज्याच्या ठिकाणी जो गुण आहे तो गुण आहेच त्याच्या ठिकाणी. मग त्याच गुणाचं आणखी नाव गुण कशाला त्याच्याबद्दल बोलतात असं ज्ञान आपल्याला समजायला. वास्तविक कुठल्याही शब्दाने आत्म्याचं वर्णन सोपे करत आणि तुम्ही आत्म्याचं वर्णन करण्यासाठी हे सच्चित आणि आनंद हे शब्द वापरून राहिले तेव्हा हे शब्द त्या आत्म्याला लागू होत नाही. हे तर ज्ञानोबाने आतापर्यंत पुष्कळ दृष्टांत देऊन सांगून झाला.
तात्पर्य आता जे नाही ते दाखवण्यासाठी या पदांचा उपयोग होतो असं ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले. आता चित पदाची माहिती सांगतात ते 29 ओवी येथे पहा. ज्ञानवंतात आणि अचिदाचेनी नाशे, अचिदाचेनी नाशे आले जे चिन्मात्र दशे. आता चिन्मात्रची मा कैसे चिन्मात्री ये. अहो जे चिन्मात्र चित स्वरूप आहे, मुळातच चित स्वरूप आहे, म्हणजे जे चलन वलन करणारं जिवंत स्वरूप आहे आत्म्याचं, त्याला चित म्हणतात. चित म्हणजे सजीव, जिवंतपणा ज्यात आहे. तेव्हा अचितचा नाश करून ते चित आलेलं आहे. अचित नाहीये ते, अचित म्हणजे जड, चित म्हणजे जिवंत. आत्मा सचित आहे, चित आहे. हे चित आहे असं म्हणण्याने काही विशेष नाही, कारण तो मूळचा आहेच तसा. तर तुम्ही असं म्हणा की तो अचित नाही असं म्हणा. अचित नाही म्हणजे चित आहे असं त्याचं नकारार्थी वर्णन करा. आणि अचिताचे नाशे, अचिताचा नाश करण्यासाठी चित शब्द वापरलेला नाही. तात्पर्य चित वस्तूच्या ठिकाणी चित्व हा धर्म आहे त्याचा. तो चिदाकार आहे, चित स्वरूप आहे, चिदानंद आहे, तो आहेच तो मुळात. मग तुम्ही तो शब्द लावून कशाला आणखी त्याचा अपमान करता असं ज्ञानोबा म्हणून आहे. त्याला दृष्टांत दिलेले आहेत. 30व्या ओळीमध्ये ज्ञानोबा दृष्टांत असा देतात. नीद प्रबोधाच्या ठाई नसे, नीद प्रबोधाच्या ठाई नसे, तैसे जागणेही तेही चिन्मात्रची महाकाई चिन्मात्री ये. अगदी ज्ञानोबाने जे उदाहरण दिलं इतकं मार्मिक आहे, समजून घ्या. ज्ञानोबा म्हणतायत आता जसे आपण पूर्ण जागृत आहे की नाही, झोपलेच आपण नाही, आपण पूर्ण जागे आहोत. आता पूर्ण जागे असताना तुम्ही जागे आहात असं म्हणण्यात काय अर्थ आहे? तुम्ही जागे आहात ना सगळे. आता आपण जागे आहोत. आता झोपेत आहोत आम्ही नाही. मग असं म्हणा ना की तुम्ही जागे आहात असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही असं म्हणा, अहो तुम्ही झोपेत नाही आहे. मग आम्हाला पटतं, बरोबर आम्ही जागे आहोत. पण तुम्हाला जर म्हटलं की अहो तुम्ही जागे आहात का, अहो जागे तर आहोतच आम्ही, दिसतंय तुम्हाला, मानकी म्हणता कशाला तुम्ही जागे आहात का. एखादा हुशार माणसाला म्हटलं तर एखादं काम आहे आणि तो जरा बिचारा हुशार असल्यामुळे तो आपली हुशारी दाखवतो. मग त्याला म्हणायचं, अहो काय हुशारी दाखवत आहोत तुम्ही, तुम्ही किती हुशार आहात असं म्हणण्याने त्याच्या हुशारीचं कौतुक होतो. म्हणून मला याच्यातरी आलो तिकडं काय म्हणता बरं का, काय हुशार आहात हो तुम्ही. याच्यामध्ये गर्भित अर्थ असाही होऊ शकतो की असाच आहे. तात्पर्य त्या शब्दांचा जो वक्र असा अर्थ निघतो तो तसा निघू नये म्हणून नकारार्थी शब्द वापरा. हे जे ग्रस्त आहे ना, हे ग्रस्त अहो सगळं काम अगदी न मरता चुकता करता म्हणून हुशारी आली ना. हे काय न चुकता करता सगळं असं म्हणण्याने त्याची हुशारीची प्रशंसा झाली. पण त्याला जर म्हटलं अहो फार हुशार आहे,
याची हुशारी बघा तुम्ही कसे करता ते हुशार, फार हुशार आहे तुम्ही बरं का, बसा खाली असं म्हटलं तुम्ही. तर ती हुशारी जी आहे ना, ती हुशारी आपल्याला निंदास्पद होते, निंदा केल्यासारखी होते आपल्या हुशारीची. म्हणून त्याच्याऐवजी नकारार्थी वर्णन करा असं ज्ञानोबा म्हणतात. म्हणून आत्म्याचं वर्णन सच्चिद आनंद या शब्दांनी करण्याच्या ऐवजी त्याच्या उलट जे शब्द आहे त्याच्याने त्या आत्म्याचं खरं वर्णन होतं, असं ज्ञानोबा आपल्याला या दृष्टांताच्या माध्यमातून सांगताय. आता आनंद स्वरूपाचं वर्णन ते सांगून राहिले. ज्ञानोबाने सांगितलं, नीद प्रबोधाच्या ठाई नसे तैसे जागणेही तेवी चिन्मात्र मा काही चिन्मात्री असेल. आम्ही तर आता जागेच आहोत, मग जागे असताना तुम्ही जागे आहात असं म्हणण्यात काय अर्थ आहे की? जो मनुष्य जागा असतो तो जागा आहेच म्हणे. मग जागा असलेल्या माणसाला पुन्हा आणखी म्हणायचं हा तुम्ही जागे बरं का, मग तो काय म्हणे, तो काय अर्थ घेईल सांगा तुम्ही. आता एखादा मनुष्य सज्जन आहे, सज्जन असून त्याला तुम्ही सज्जन म्हणून राहिले, तो सज्जन आहेच मी असं म्हणा की त्याच्या ठिकाणी वाईट गुण नाही, तो त्याच्या ठिकाणी वाईट गुण नाही, तो सज्जन आहे. अशा तऱ्हेनं नकारार्थी त्या शब्दांचे जे अर्थ आहे ते घेऊन त्यांचं वर्णन करा, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ पक्का होतो आणि त्याच्या ठिकाणी रुजत होतो असं ज्ञान होऊन राहिले. 31व्या ओळीमध्ये आता आनंद शब्दाचं महत्व सांगताय ज्ञानोबा. ऐसे या सुखपणे नाही दुःख कीर होणे, मा सुख हे गणने सुखाशी काही. एखादा मनुष्य सुखी आहे, आनंदात आहे, सुख आहे, आनंद आहे, आणि मग त्याला तो दुसरा म्हणतो तुम्ही सुखी आहात बुवा. आता याचं हे जे बोलणं आहे तुम्ही सुखी आहात बुवा, हे त्याला आणि इतरांना ऐकायला जरा कसं तरी वाटेल. तुम्ही सुखी आहात बुवा, याच्यामध्ये बोलण्याचा हेतू काय याचा? काही वेगळे अर्थ निघू शकतात. त्याच्याऐवजी असं म्हणा तुम्हाला काहीही दुःख नाही हो, काय भाग्यवान तुम्हाला कुठलंही दुःख नाही असं म्हणण्याने त्या माणसाला ते जे सुखाचं स्वरूप आहे ते त्याला जास्त आवडेल. पण तुम्ही सुखी आहात असं म्हणण्याने थोडासा वक्र अर्थ जर निघाला तर त्याला दुःख मिळेल की. हा शहाणा शब्द बघा ना आपला वार्षिक शहाणा शब्द किती चांगला आहे, पण शहाणा शब्द हा वक्र अर्थी पण आहे, हा मोठे शहाणे आहे. इथे शहाणा शब्दाचा अर्थ तो शहाणाच राहायला जाता. फार शहाणे आहात असं जर कुणी एखाद्याला म्हटलं तर ते त्याला आवडत नाही. का बरं असे? तुला तर चांगला शब्द वापरलाय, तुम्ही फार शहाणे आहात असं म्हणण्याने तुम्ही दीड शहाणे आहात असा अर्थ निघतो. कशा तुम्ही दीड शहाणे? वास्तविक एकापेक्षा दीड जास्त मोठा शब्द आहे ना, म्हणजे जास्त आनंद व्हायला पाहिजे ना. तुम्ही एक शहाणे नाही, तुम्ही दीड शहाणे आहात असं जर म्हटलं तर उलट आणखी जास्त चांगलं व्हायला पाहिजे. पण तो आम्हाला तापदायक वाटतो, तो शब्द नको वाटतो, तो शिवीसारखा वाटतो तो, आहे की नाही? जर आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा हे शब्द अशा तऱ्हेने आपल्याला ताप देतात, त्याच्याऐवजी जर तुम्ही त्याला म्हटलं तुम्ही बाबा खरोखर
तुमच्या बुद्धीचा उपयोग करणारे आहात. असं जर म्हटलं तर त्याला बरोबर वाटेल की मी शहाणा आहे की नाही. तुम्ही तुमच्या बुद्धीचा चांगला उपयोग करता असं म्हणण्यामध्ये त्याला दुःखही नाहीये, नकारार्थी बोलणं आहे तेच. तुम्ही शहाणे आहात हेच म्हणायचं आम्हाला, पण आम्ही त्याला शहाणे शब्द न वापरताना असं म्हटलं की तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं असं वाटतं. याच्याने त्याला आनंद होतो. हीच गोष्ट आत्म्याच्या बाबतीत आहे, म्हणून त्याला सत चित आनंद म्हणू नका. असं म्हणा की त्या आत्म्यामध्ये असत नाही, त्या आत्म्यामध्ये चित म्हणजे जडत्व नाही, त्या आत्म्यामध्ये दुःख नाही म्हणजे आनंद आहे. असं म्हणण्याने त्या आत्म्याचं खरं स्वरूप प्रकट होतं. हा प्रयोग आता इथं आपल्याला सांगून द्यावे. हे आपल्याला जगामध्ये सुद्धा आपल्याला या भाषेमधून असं कळत जातं. तर मग आत्म्याच्या बाबतीत आपण असं का करावं असं ज्ञानोबा म्हणून राहिले. उद्याला 32वी ओळी ते फार सुंदर आहे. ज्ञानोबांचा हा अमृतानुभव ग्रंथ वाचनाने माणसाला अनेक गोष्टी खूप उलगडतात, खूप प्रकाश येतो. ज्ञानोबांचे हे जे विचार आहे ते आत्म्यातून निघालेले आत्मानुभवी विचार आहेत. आणि आत्मानुभवी माणसाच्या विचारांनी आपल्या सामान्य माणसाला तो आत्म्यातून निघालेला जो विचार असतो तो जर आला तर आपल्यालाही आपल्याला आत्म्यामधून तसे विचार तयार होण्यासाठी मदत होते. म्हणून आत्मा हा अमृत अनुभव ग्रंथ अनुभव देणारा ग्रंथ नुसता ऐकण्याने जरी जर एवढा आनंद होतो तर प्रत्यक्ष त्याचा अनुभव आल्यानंतर किती आनंद होईल. तेव्हा ज्ञानोबांच्या या ग्रंथाचं आपण जे श्रवण करतात ते खरोखर फार भाग्याची गोष्ट आहे. तेव्हा आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ. उद्याला 32वी ओळी येते, लक्षात ठेवा. हरि ओम तत्सत.